जय शिवराय मित्रांनो, कर्जमाफीविषयी एक नवीन अपडेट आहे मित्रांनो. तत्पूर्वी व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ, नवनवीन माहिती सविस्तर तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, महाविकास आघाडी आणि महायुती सरकारने दोन्ही यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीविषयी मोठी घोषणा केली होती. परंतु आता महायुती सरकार आल्याच्या नंतर आता उद्या हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे नागपूर येथे, आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये जवळपास 2017 पासून जे 6 लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे अशांना लाभ देण्याची शक्यता आहे. कारण जवळपास 6 लाख शेतकरी 2017 पासून वंचित राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये नंतर दुसऱ्या वेळेस 2019ला जे उद्धव ठाकरेचं जे सरकार आलं होतं त्यांच्यासुद्धा माफीमध्ये या शेतकऱ्याचा समावेश राहिलेला होता, आणि जवळपास 6,000 कोटी रुपयाची कर्जमाफी या शेतकऱ्यांची बाकी आहे. कारण आता उद्या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष हे सर्व आपले मुद्दे घेऊन यांना कर्जमाफी करायला लावण्याची जास्त शक्यता आहे. नाहीत अन्यथा हिवाळी अधिवेशन यांचं चालू देणार नाही. कारण कालच काँग्रेसचे नेते यांनी स्पष्ट सांगितले की तुम्ही जे घोषणा केल्या होत्या त्या घोषणेत पहिली जी अट आहे आमची, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा. आता उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे, आणि त्याच्यात विरोधी पक्षनेता हा आधीच थोडा कमजोर असल्यामुळे बघूया उद्या नेमकं काय होते. कारण आपणच त्यांना आता विरोधी पक्षनेतासुद्धा निवडून देण्या इतके आपण त्यांना मतदान केलं नाही ना, आपण महायुतीला भरघोस मतानं विजय केलं. आता बघूया उद्या किती विरोधी पक्षांचा आवाज उठवतं आणि किती मागण्या पूर्ण होतात. उद्या बघूया मित्रांनो. चला मित्रांनो, व्हिडिओचा शेवट करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.